तर जाऊया मैदानाकडे. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकत आपण बघितलं तर या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतायत आणि कमिटीचा डिसिजन आला की विनर वर्सेस विनर ही मॅच आपण खेळूया. विनर वर्सेस विनर अशी हे मॅच खेळवतायत. स्कोरवर यायचंय. स्कोरिंग साठी कोणीतरी यायचंय. मॅच असेल 4 ओव्हरची. फक्त एक षटक पॉवर सर्कलचं असेल आणि यस पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच स्टार्ट होतीये. गोलंदाज सज्ज होतोय. तेजस मुकादम ज्या गोलंदाजानं आपण बघितलं पहिल्या मॅच मध्ये 2 षटकं फेकली आणि काय जबरदस्त कामगिरी राहिली त्या गोलंदाजाच्या माध्यमातून. फक्त नेवाळीपाडा संघाला 66 धाव्यावर रोखलं. त्या गोलंदाजीमध्ये भरपूर मोलाचा वाटा आपण म्हणू शकतो गोलंदाज तेजस मुकादम या गोलंदाजाचा राहिला. तदनंतर या दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेलाय. राईट आर्म राऊंड विकेट ओमकार साठी. ओमकार पाटील ज्या नावाचा दबदबा पहिल्या मॅच मध्ये राहिला. या संपार आमच्याकडे वळत असताना आउटसाइड दी ऑस्टम या इनिंगची सुरुवात होते अवांतर धावेने. संघिक धावसंख्या 1 धाव. ज्या ओमकार नावाचा दबदबा मागच्या पहिल्या मॅच मध्ये राहिला. आजच्या दिवसातील पहिली मॅच काय जबरदस्त रंगली. ज्या प्रकारे पहिलं सत्र संपलं 86 धावा होत्या असं वाटलं नव्हतं मॅच एकतर्फा होईल. मात्र ओमकारची बॅटिंग बघायला भेटली. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू आणि असे चेंडू जर ओमकारला द्याल तर ओमकार सोडणार नाहीये. ज्या मॅचची त्याने शेवट केलं होतं मागच्या मॅच मध्ये ती सुरुवात पुन्हा एकदा करत असताना या षटकामध्ये येणारा हा पहिला दणदणीत षटकार. थँक्यू. षटकार ठोकतोय ओमकार. दाखवून देतो पहिल्या मॅच मध्ये जी बॅटिंग केली ती पुनरावृत्ती या मैदानावरती करायची आहे. या मॅच मध्ये देखील आम्हाला विजय मिळवायचा आहे. मात्र आपण बघितलं पहिल्या मॅच मध्ये चेसिंग करत होता हा संघ. आता मात्र टार्गेट सेट करायचंय. गोलंदाज तेजस मुकादम वरती चढवलेला हा हल्ला आपण बघितला. राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय अलॉंग दी कार्पेट डीप मिड विकेट मध्ये. चेंडूला फील्ड केले जाते तोपर्यंत सिंगल. सिंगल घेतली गेली आहे. पहिलं षटक पॉवर सर्कलचं षटक आपण बघू शकतो आणि पहिल्या षटकामध्ये 2 षटक डीप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण गोलंदाज तेजस मुकादम करवी ठेवण्यात आलेत. आणि आपण बघितलं तर 2 जे क्षेत्ररक्षक असतात ना ते टीमचे मेन क्षेत्ररक्षक असतात. म्हणजे त्यांना क्षेत्र 38 सर्कलच्या बाहेर ठेवलं जातं. यावेळी स्वतःला जागा बनवली होती. मोठा पटका कन्वर्ट करायचा होता सूरज पाटीलला. मात्र गोलंदाज देखील तेवढा चालाक चतुर आणि आपण बघितलं तेजस मुकादमची जी कामगिरी मागच्या मॅच मध्ये होती त्याची पुनरावृत्ती या मॅच मध्ये देखील आपण बघितली. आणि फलंदाज बाद होतोय सूरज पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅच देखील रेडी राहायचंय. जसमित 11 नितलास विपक्ष खोणी सी. खोणी सी देखील या लॉट मध्ये नव्हती. मात्र वाईल्ड कार्ड एंट्री त्यांची देखील झाली आहे या टुर्नामेंट मध्ये. त्यांचं देखील स्वागत असेल. मात्र वावंजे संघ जो वाईल्ड कार्ड एंट्री खेळतोय त्याने दमदार कार्य पहिल्या मॅच मध्ये राहिलं. तदनंतर या दुसऱ्या मॅच मध्ये देखील सुरुवात चांगली होती आहे. विकेट मिळाली आहे सूरज पाटीलची ज्यानं कोणत्याही प्रकारचं योगदान टीम साठी दिलेलं नाहीये. तो झालाय परत डगआउट मध्ये गेलाय. तदनंतर आलेला नवीन फलंदाज तनिष. रनवे मध्ये व्यत्यय होतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल. सज्ज झालाय फलंदाज. सज्ज होईल गोलंदाज. मात्र हे युद्ध मैदानावरती दोन्ही संघ एक एक मॅच जिंकत कॉन्फिडन्सने क्रिकेट खेळत मैदानावरती आलेत. पहिल्या इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न नक्कीच असेल टीम खारघरचा. मात्र त्यामध्ये राईट आर्म राऊंड विकेट. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. वेल जज वेल कॅच. बॅक टू बॅक लागणारा हा दुसरा षटका.
थँक्यू. पहिलं षटक मार्गस्थ असताना ओमकारच्या बॅटमधनं आपण बघितलं एक षटकार आला, तर नंतर काय जबरदस्त कमबॅक राहिलं तेजस मुकादमचं. आणि खारघर टीम मध्ये आपण बघितलं तर वैभव पाटील असतील, विश्वास पाटील असतील, दोन खेळाडू अनुभवी खेळाडू आहेत. त्यांची कमतरता कुठे ना कुठे या मैदानावरती भासतीये. टीम MK511 शिवशक्ती खारघर या टीमला मात्र नवीन फलंदाज मैदानावरती जातोय जय. तनिष गेला तसा बाद झाला, त्यानंतर सूरज बाद झाला, कोणत्याही प्रकारचं योगदान न देता आता मात्र नवीन फलंदाज जय जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग, मिस टाइम चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, ब्लॅक स्क्रीन समोर चेंडूला फील्ड केलं जात आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंचांचा इशारा येतोय, षटक संपन्न झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. सांघिक धावा दापलगावरती 2 गडी बाद 10 धावा. पहिले षटक संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तेजस मुकादमचं षटक राहिलं, ज्या षटकामध्ये एक षटकार तर आला परंतु कमबॅक केलं मी म्हणेन, कारण 2 गडी देखील बाद केले. आता मात्र ओमकार पाटीवर जिम्मेदारी असणार आहे या रनचे. या पहिल्या रोहिदास पाटील तळोजी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असतील. या साहेब आपण कुठे असाल तर मंचावरती यायचंय. यावेळी चेंडूला खेळून काढलाय. ज्या ओमकार पाटीलला मागच्या मॅच मध्ये या स्पर्धेतील पहिली 50 कंप्लीट केली होती, तोच फलंदाज पुन्हा एकदा दुसऱ्या मॅच मध्ये धाडताना आपण बघतोय. या षटकातील येणारा पहिल्या चेंडूवर दणदणीत षटकार. थँक्यू. अक्षय येतोय वैयक्तिक पहिलं सांगितलं, दुसरं षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, तदनंतर ओमकारला स्ट्राईक मिळाली आणि ओमकारनं लॉंग ऑनच्या डोक्यावरून या स्पर्धेतील लांब लचक षटकार आपण बघू शकतो ठोकलाय. वैयक्तिक खेळतोय 4 चेंडूमध्ये 2 षटकाराच्या मदतीनं तब्बल 13 धावेची इनिंग सुरुवात करतो या आपल्या इनिंगला ओमकार पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी स्क्वेअर कट केलाय. व्हॉट अ शॉट. डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटिंग होती या मैदानावरती ओमकार पाटील गरबी, कारण मागच्या मॅच मध्ये 78 आल्या. बॅटिंग कॉन्फिडन्स तेवढाच हाय असेल या फलंदाजाचा, मात्र ते दाखवत असताना या मैदानावरती अक्षय खेरे याच्यावर केलेला प्रतिहल्ला, चौकार आणि षटकार. अतिशय चांगली बॅटिंग. फुल लेंथ लाईनचा चेंडू खेळून काढलाय. गॅप शॉट सिलेक्शन असेल का नाहीये. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केले गेले, तोपर्यंत सिंगल. या एका धावेनं सांघिक धावसंख्या धावपलकरती लागली आहे. 2 गडी बाद 21 धावा. ओमकारची विकेट खूप महत्वाची असेल या पहिल्या इनिंग मध्ये, कारण ओमकार जोपर्यंत विकेटवर राहील तोपर्यंत धावा जास्तीत जास्त कुटण्याचा प्रयत्न टीम MK511 शिवशक्ती खारघर या टीमचा राहील. मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाजी तेवढी धारदार आहे. ज्या संघानं नेवाळी पाड्यासारख्या बलाढ्य टीमला, ज्या संघाची फलंदाजी मजबूत आहे त्या टीमला फक्त 66 धावेवर रोखलं. त्या संघाची गोलंदाजी देखील चांगली आहे. मात्र कुठे का होईना ओमकारची बॅटिंग आपण बघतोय, ज्याच्या माध्यमातून तब्बल 6 चेंडू आणि 18 धावेचा खेळ झालाय. पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायकेंडवरती आपण बघू शकतो जय याला.
शॉर्ट पिच लाईनचा चेंडू, चेंज ऑफ पेस, स्लोअर पिच चेंडू होता. चेंडूला दिशा दिली, नक्की चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळाला. काय जबरदस्त कमबॅक राहिला. हे गोलंदाजाकडे विविधता असायला हवी, त्यावेळी गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकतो. याच दरम्यान आगमन झालंय तळोजी गावचे व्यक्तिमत्व आणि समाजसेवक नाथा मुंबईकर. तर साहेबांना विनंती असेल, आपण कुठे असाल तर या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. येस, पंच आमच्याकडे वळत असताना आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू असेल अपांतर धावा. या एका धावेने संगीत धावा धावपलकावरती लागल्यात. 22 धावा 2 गडी बाद. 22 धावा धावपलकावरती लागल्या. स्ट्राईक एंड वरती खेळतोय जय, ज्यानं 2 चेंडूमध्ये 2 धावेचं योगदान दिलंय. मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक ही ओमकारकडं राहणं गरजेचं आहे. ही धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा उभारणं गरजेचं आहे. मात्र अक्षय काय गोलंदाजी करतोय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग मध्ये कॅचचा प्रयत्न देखील होता, मात्र कुठे का होईना झेल ड्रॉप झालाय आणि एक धाव धावपलकावरती अंकित होतीये. या एका धावेनं संगीत धावसंख्या धावपलकावरती लागली आहे तब्बल 23 धावा. डाव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज हे कॉम्बिनेशन मैदानामध्ये आणि ह्याच अनुषंगाने वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल करावा लागतोय. डीप मध्ये आपण बघतोय आता 5 क्षेत्ररक्षक आहेत दुसऱ्या षटकामध्ये, कारण मॅच 4 ओव्हरची आहे. लॉंग ऑन साईडला आपण बघितलं तर 4 क्षेत्ररक्षक ठेवलेत. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल आणि डीप फाईन लेग असं क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर आपण बघू शकतो. ओमकारसाठी सजवलेलं हे क्षेत्ररक्षण. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू, मोठा फटका. ओमकार थांबणार नाहीये, दाखवून देतोय या षटकामधील या शेवटच्या चेंडूवर काय जबरदस्त प्रहार राहिलाय. येणारा हा दणदणीत षटकार. त्याच दरम्यान मैदानावरती आगमन झालंय सचिनजी पाटील, तळोजा मजकूर गावचे एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. त्यांना विनंती असेल की आपण या कुठे असाल तर मंचावर यायचं आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. ओमकार पाटीलचे बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये देखील राहिली आहे आणि ह्या मॅच मध्ये देखील दाखवतोय आपल्या बॅटिंगचा जलवा. आपण बघू शकतो 7 चेंडू खेळला आहेत आणि 7 चेंडू मध्ये तब्बल 24 धावेची बहारदार इनिंग राहिली आहे. या पहिल्या सत्रामध्ये ओमकार पाटीलच्या माध्यमातून 2 षटकाचा खेळ संपन्न. संगीत धावा धावपलकावरती लागल्यात. 29 धावा 2 गडी बाद. नवीन गोलंदाज सज्ज होतो, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक विनीत. पुल्लेन लाईनचा चेंडू, पंच इशारा करतायत इट्स अ बीमर चेंडू. रेस्ट ऑफच्या वरून आणि चेंडू जातोय ब्लॅक स्क्रीन समोर. येणारा हा चौकार 1+4 4 धावा. थँक्यू डीजे. 34 धावा धावपलकावरती. आता मात्र असेल फ्री हिट. प्रत्येक 9 बॉल वरती आपण बघतो फ्री हिट असतो, मात्र यावेळी फ्री हिटचा फायदा घेतला जाईल का. चेंडूला खेळून काढला, चेंडू जातोय ब्लॅक स्क्रीन समोर. पुन्हा एकदा येणारा हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्याच 2 षटकामध्ये आपण बघितलं तर 29 धावा होत्या. तदनंतर विनीतवर दाखवलेला विश्वास. एका चेंडूमध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्या गेल्यात. नो बॉलवर आलेला चौकार आणि फ्री हिटवर आलेला चौकार. जय आपल्या बॅटची कमाल दाखवत असताना मला वाटतं यावेळी प्रयत्न चांगले होते, मात्र चेंडू थांबणार नाहीये. चौकार हॅट्रिक यावेळी प्राप्त करतोय फलंदाज जय.
थँक्यू डीजे. 42 धावा धावपलकरती लागल्यात. 2 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात विनीतनं. कमबॅक करावं लागेल. जर मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर कमबॅक करावं लागेल, कारण दुसऱ्या बाजूने ओमकार मारतोय तर यावेळी एका बाजूने जय देखील सुरुवात करतोय. बॅक टू बॅक तिसरा चौकार जयच्या माध्यमातून. सांघिक धावा आता मात्र उडान घेत असताना आपण बघतोय. 42 धावा 2.2 म्हणजे 14 चेंडूमध्ये तब्बल 42 धावेची इनिंग या पहिल्या सत्रामध्ये. यावेळी ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू अपील केली गेली आहे आणि पंचांचा इशारा येतोय बॅट कट. ही धाव देखील जयच्या खात्यामध्ये असेल. जयनं सुरुवात केली होती चांगली या षटकाची आपण बघितलं तर मात्र कुठे का होईना विनीतनं कमबॅक केलंय आणि आता मात्र सिंगलना धावसंख्या धावपलकरती झाली आहे 43 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपण बघू शकतो ओमकार पाटील या फलंदाजाला, ज्याच्या बॅटमधनं तब्बल 3 षटकार आलेत आणि 3 षटकाराच्या मदतीनं सांघिक वैयक्तिक खेळतोय 7 चेंडूमध्ये 24 धावांवर. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल ऑनसाइड मध्ये आपण बघतोय. 4 क्षेत्ररक्षक ऑनसाइड मध्ये सज्ज केलेत, 3 क्षेत्ररक्षक ऑनसाइड मध्ये सज्ज केलेत आणि 2 क्षेत्ररक्षक ऑफसाइड मध्ये आपण बघू शकतो. पॉइंट रिझन मध्ये आणि लॉंग ऑफ रिझन मध्ये केलाय तर 3 क्षेत्राच्या डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये सज्ज केलाय. गोलंदाज सज्ज होतोय, फलंदाज सज्ज होतोय. यावेळी ओमकार पाटील. ओमकार की जय जयकार या मॅच मध्ये देखील आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न अपील केला गेला लेग बिफोर, मात्र पंच तटस्थ आपण बघू शकतो. यावेळी इशारा करतायत हा चेंडू ऑफस्टम्पला पीच होत होता सांगत असताना आणि यावेळी या अवांतर धावेनं लेग बाईच्या स्वरूपात धावसंख्या धावपलकरती झाली आहे 44 धावा. जय येतो स्ट्राईक एंडवरती. धावा धावपलकरती 44 झाल्यात. ही मॅच असेल 4 षटकांची. जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. यावेळी घडलंय काय मैदानावरती, स्टँड कुठे होता हे बघणं देखील तेवढंच महत्वाचं असतं. मात्र यावेळी यू मिस आय डेफिनेटली हिट हे दाखवून देत असताना यष्टा उद्ध्वस्त केल्यात गोलंदाज विनीत यानं. फलंदाज बाद होतोय जय, ज्याच्या बॅटमध्ये आपण बघितलं 3 चौकाराच्या मदतीने तब्बल 16 धावेची इनिंग खेळत आपल्या संघाला एक सुस्थितीमध्ये नेण्याचं कार्य ज्याच्या माध्यमातून झालं. आणि दुसऱ्या बाजूला ओमकार त्याला देखील साथ दिली आहे फलंदाज जयनं. मात्र तो बाद झालाय. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये अतुल देखील तेवढा चांगला फलंदाज आहे. मात्र या मैदानावरती चांगली फलंदाजी दाखवावी लागेल. मात्र स्वतःवर कॉन्फिडन्स दाखवलाय. ज्या चेंडूवर धाव झाली असती त्या चेंडूवर निर्धाव चेंडू खेळलाय, म्हणजे त्यानं स्वतःवर विश्वास दाखवलाय आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये स्वतः खेळायचा निर्णय या मैदानावरती ओमकार पाटीलचा राहिलाय. निर्धाव चेंडू येतोय. 3 षटकाचा खेळ संपन्न होतोय. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 44 धावा 3 गडी बाद. थँक्यू डीजे. 3 षटकामध्ये तब्बल 44 धावा, म्हणजे जवळजवळ 15च्या सरासरीने धावगती गाठली आहे या मैदानावरती. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना टीम MK5 शिवशक्ती खारघर संघानं. मात्र शेवटचं षटक गोलंदाज निखिल, शेवटचं षटक कशा प्रकारे फेकलं जाईल, कारण फलंदाज समोर आपण बघितला तर ओमकार पाटील ज्याच्या बॅटमधनं 8 चेंडूमध्ये 24 धावा आल्यात. सलामीसाठी आलेला हा फलंदाज तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सिंगल प्राप्त होती. मात्र स्वतःवर विश्वास दाखवत स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी ती धाव
घेतली नाही याचं कारण आपण बघू शकतो. या चेंडूला खेळून काढलाय. शॉर्ट पिच चेंडू सोडणार नाहीये. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. दणदणीत षटकार. स्ट्राईक स्वतःकडे काय ठेवली होती याचं उत्तम उदाहरण या मैदानावरती देत असताना ओमकार पाटील, ज्याच्या बॅटमधनं हा येतोय वैयक्तिक चौथा षटकार आणि 9 चेंडूमध्ये तब्बल 30 धावेची इनिंग साकारतोय. काय जबरदस्त बॅटिंग केली जाते. डॉमिनेट केलं जातंय गोलंदाजांना. ज्या वावंजे संघानं पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी दाखवली होती त्या गोलंदाजीवर हल्ले चढवले जातात या मैदानावरती. ओमकार पाटीलच्या माध्यमातून सांघिक धावसंख्या कंप्लीट झाली. अर्धशतक कंप्लीट झाले. 3.1 चेंडू धावसंख्या धावपलकरती 50 धावा. यावेळी स्क्वेअर कट केलाय. चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये. येणारा हा दुसरा मोठा फटका. चौकार. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग राहिली आहे या स्पर्धेतील. अर्धशतक देखील ओमकारच्या बॅटमधनं बघायला मिळालं. तदनंतर ह्या षटकामध्ये काय जबरदस्त बॅटिंग दाखवली जाते. षटकार आणि तदनंतर येणारा चौकार. शॉर्टपिच लाईनचा चेंडू जागा बनवली, स्वतःला स्ट्रेच केला आणि चेंडू फेकून दिलाय. फाईन लेग सीमारेषे बाहेर. दन 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 करत सीमारेषे बाहेर. चौकार. 58 धावा धावपलकावरती लागल्यात. काय जबरदस्त बॅटिंग दाखवते मैदानावरती. स्वतःवर विश्वास दाखवला, स्वतःवर कॉन्फिडन्स दाखवला आणि तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर जी सिंगल प्राप्त होती ती त्यांनी नाकारली आणि त्याचं उत्तम उदाहरण मैदानावरती देत असताना का मी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली याचं उत्तम उदाहरण ओमकार पाटीलच्या माध्यमातून या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर दणदण षटकार, तदनंतर पॉइंट रिजन मध्ये चौकार आणि तदनंतर फाईन लेग मध्ये येणारा चौकार. पुल्लेन लाईनचा चेंडू. चेंडू येतोय गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू येतोय पुन्हा एकदा धन 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 करत. या सत्रामध्ये आपण बघू शकतो दुसरी चौकार हॅट्रिक ओमकार पाटीलच्या बॅटमधनं. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग दाखवली जाते या मैदानावरती. वैयक्तिक खेळतोय तब्बल 42 धावेवर खेळतोय. ज्या फलंदाजानं पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक कंप्लीट केलं का तोच फलंदाज या मॅच मध्ये देखील अर्धशतक कंप्लीट करू शकेल का? कारण अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सांघिक धावा धावपलकावरती 62 धावा. 62 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स आणि ओमकार पाटील खेळतोय 12 चेंडू आणि 42 या धावेवर. यावेळी दिशा दिली. वॉट अ टायमिंग. चेंडू जातो पुन्हा एकदा बॅक टू बॅक. चौथा चौकार या इनिंग मध्ये. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये दणदण करत चौकार. काय जबरदस्त बॅटिंग दाखवली जाते मैदानावरती. वैयक्तिक खेळतोय 46 धावेवरती. काय अर्धशतक कंप्लीट होईल का? बॅक टू बॅक अर्धशतक बघायला मिळेल का? कारण खारघर संघाचा हा ओमकार पाटील टीमचा बॅकबोन, टीमचा मोरक्या, ज्यानं ही इनिंग सांभाळली आहे मी म्हणेन. ज्या क्षणी 3 षटकामध्ये 44 धावा होत्या तदनंतर काय जबरदस्त बॅटिंग राहिली आहे आणि ह्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर बॅक टू बॅक 4 चौकार म्हणजे 16 आणि ते 6 धावा 22 धावा या इनिंग या शेवटच्या षटकामध्ये वैयक्तिक टोकतोय फलंदाज ओमकार पाटील. 13 चेंडू 46 धावेचे इनिंग. सांगित धावा धावपलकावरती लागल्यात 66 धावा. जबरदस्त बॅटिंग दाखवली जाते ओमकारच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण आपण बघू शकतो 4 क्षेत्ररक्षक ऑन साइड मध्ये घेतलेत ओमकारसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पंचांचा इशारा येतो. इट इज अ नो बॉल आणि यावेळी प्रॉपर टायमिंग. चेंडू येतोय सीमारेषे बाहेर. दणदणीत षटकार आणि या षटकारानं ओमकार ठरतोय या स्पर्धेतील फलंदाज ज्यानं पहिल्या मॅच मध्ये देखील 50 ठोकली, तदनंतर ह्या दुसऱ्या मॅच मध्ये देखील स्वतःला साबित करत असताना, स्वतःला सिद्ध करत असताना या चेंडूवर षटकार आणि या सत्रामध्ये देखील ओमकार पाटीलनं अर्धशतक ठोकलंय. काय जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. 14 चेंडू 52 धावा आणि ह्या षटकामध्ये तब्बल 5 चेंडू मध्ये 29 धावा खर्च केल्यात. अतिशय खराब गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून. पुढचा चेंडू. यावेळी प्रॉपर टायमिंग. चेंडू ब्लॅक स्क्रीनच्या वरून जातोय.
फक्त आणि फक्त हायलाइट चालू आहे का मैदानावरती हाच प्रश्न पडलाय टीम वावंजेच्या समर्थकांना, टीम वावंजेच्या संघनायकाला. मात्र दुसऱ्या बाजूला कौतुक करूया आपण ओमकार पाटीलचं, ज्यानं 15 चेंडूमध्ये तब्बल 58 धावेची इनिंग केली आहे. एकदा जोरदार